Hello student, in previous video we studied the examples of permutation. We have seen the permutation is even or odd, how to find or check the permutation is even or odd. Also we studied the product of odd permutation and we conclude that the product of two odd permutation is a even permutation. We also find the inverse of permutation. In this video we will learn more about the permutation and we solve examples of permutation. Let us see. If f equal to 1, 2, 3, 4 means it contain the 4 symbol, then find f cube means f into f into f. Let us first write the f, again f, and next one is f. 1 goes 2 and 2 goes 1. Again 1 goes 2. Therefore, finally 1 goes 2. Then 2 goes 1. 1 goes 2 and 2 goes 1. Therefore, finally 2 goes 1. म्हणजे तुम्ही डायरेक्टली सुद्धा बघू शकता. जसं पहिल्या ह्याच्यामध्ये 3 goes 4 and 4 goes 3. पण 3 goes again 4 म्हणून 3 goes 4. Then next 4 goes 3. Again 3 goes 4. But 4 goes 3. Therefore 4 goes 3. This is the FQ. म्हणजे सहजपणे आपण इमेज बघू शकतो की एकाची इमेज 2, दोनाची 1, 1 ला आलो पुन्हा याच्यामध्ये 1 ची इमेज 2 म्हणून एकाची इमेज 2. या पद्धतीने सर्व एलिमेंट्सची इमेज बघून आपण एफ क्यूब हा फाइंड आउट केला. नेक्स्ट एक्झाम्पल, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग परम्युटेशन आर इव्हन ऑर ऑड, एक्सप्रेस देम ॲज अ प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन. आणि याला प्रोडक्ट ऑफ ट्रान्सपोजिशन आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. आपल्याला दिलेलं आहे पहिलं एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5. आता याची आपण पहिल्यांदा सायकल फाइंड आउट करू. एकाची इमेज 5, 5 goes 1 म्हणजे पुन्हा सायकल कंप्लीट झाली. म्हणजे कसं की 1 goes 5, 1 goes 5 and 5 goes again 1. Therefore first cycle is 1, 5. Next 2 goes 3, 3 goes 4 and 4 goes 2 म्हणजे पुन्हा 2 ला आलो आपण. 2 3 ला 3 2 ची इमेज 3, 3 ची इमेज 4 आणि 4ची पुन्हा 2 म्हणजे सायकल 2, 3, 4 ला कंप्लीट झाली. आपले 5ही सिम्बॉल याच्यातले आले 1, 2, 3, 4, 5. आता ही झाली याची सायकल. आता याला ट्रान्सपोजिशन मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिणार तुम्ही? 1, 5 हे तर ट्रान्सपोजिशनच आहे. नंतर नेक्स्ट असेल 2, 3 आणि 2, 4. किती ट्रान्सपोजिशन लिहू शकतोय आपण इथं? 3. म्हणून हे जे परम्युटेशन आहे तर हे परम्युटेशन कोणतं झालं तर ऑड. काय कन्क्लुजन काढू आपण? 3 नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन आहे, 3 ही संख्या ऑड आहे म्हणून हे परम्युटेशन काय तर ऑड. त्याच पद्धतीने नेक्स्ट याचं बघा, 1 goes 9, 9 goes 5 म्हणजे 1 goes 9, 9 goes 5, again 5 goes 4, 4 goes 4, where is 4? 4 goes 3, 3 goes 6, 3 goes 6, 6 goes 2, 2 goes 7 and 7 goes 1. Therefore cycle is complete here. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9. Only 8 is remaining and 8 is the identity. Therefore only one symbol is the identity permutation. Therefore this is your cycle, only one cycle. And how many transpositions are there? 1, 9, 1, 5, 1, 4, 1, 3, 1, 6 and 1, 2, 1, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
7 transpositions are there, therefore this is also odd permutation. Let us see. See, 3 therefore odd, 7 therefore it is odd permutation. Now the most important result is, if we have already seen this one, inverse of even permutation is even. I have already told in previous video that inverse of even permutation is even and odd permutation is odd. एक एक्झाम्पल होतं, त्याच्यामध्ये आपण बघितलं की इन्व्हर्स फाइंड आउट केला इव्हन परम्युटेशनचा, तर तो इव्हन होता. त्याच पद्धतीने ऑड परम्युटेशनचा इन्व्हर्स सुद्धा ऑडच असतो. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ टू इव्हन परम्युटेशन इज इव्हन अँड प्रोडक्ट ऑफ इव्हन अँड ऑड परम्युटेशन इज ऑड. म्हणजे एक परम्युटेशन इव्हन असेल आणि एक ऑड असेल तर त्यांचं प्रोडक्ट काय असतं तर ऑड. आपण जसं नंबरमध्ये म्हणतो की प्लस इंटू प्लस इज प्लस, मायनस इंटू मायनस इज प्लस अँड प्लस इंटू मायनस इज मायनस. त्याच पद्धतीने दोघी परम्युटेशन जर इव्हन असतील तरी प्रोडक्ट इव्हनच परम्युटेशन येईल, ऑड असतील तरी इव्हन येईल, पण एक इव्हन आणि एक ऑड असेल तर परम्युटेशन ऑड येणार. आता पुढचा कन्सेप्ट आहे ऑर्डर ऑफ परम्युटेशन. महत्वाची डेफिनेशन ऑर्डर ऑफ परम्युटेशन. आपण ऑर्डर ऑफ एलिमेंट पाहिली, ऑर्डर ऑफ ग्रुप पाहिली. आता आपण परम्युटेशन हा कन्सेप्ट शिकलेलो आहे, म्हणून आपण ऑर्डर ऑफ परम्युटेशन बघूया. तर सिग्मा बिलॉंग्स टू एन बी एनी परम्युटेशन द लिस्ट पॉझिटिव्ह इंटिजर n such that sigma raised to n is equal to identity permutation is known as a order of sigma. जर तुम्हाला आठवत असेल तर ऑर्डर ऑफ एलिमेंट सुद्धा आपण कसं डिफाईन केलेलं होतं. ऑर्डर ऑफ ए कसा डिफाईन केलेला होता, ए रेस टू n इज इक्वल टू ई असेल तर आपण चेक करत होतो की एच्या कोणत्या पॉवरला तुम्हाला n हा इट इज अ इंटिग्रल पॉवर, कोणत्या पॉवरला तुम्हाला आयडेंटिटी मिळाली तर तुम्ही n ला काय म्हणत होते, ए ची ऑर्डर. त्याच पद्धतीने इथं पण आहे की कितव्या पॉवरला तुम्हाला आयडेंटिटी परम्युटेशन मिळतंय तर ती काय झाली त्याची ऑर्डर. इथं आपण म्हटलंय की रेस टू n ला आयडेंटिटी असेल तर त्याची ऑर्डर काय असेल तर n असेल. पुढचं एक्झाम्पल बघा ऑर्डर वरती. फाइंड द ऑर्डर ऑफ परम्युटेशन. आपल्याला काय करायचं आहे, परम्युटेशनची ऑर्डर फाइंड आउट करायची आहे. आता मी अल्फा दिलेला आहे मला 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. त्यांची इमेज बघूया. 3 4 6 5 3 4 6 5 2 1 2 1 8 7 8 आणि 7. ही आहे आपल्याला अल्फा. आता आपल्याला याची ऑर्डर काढायची म्हणून मी काय करते, अल्फा स्क्वेअर काढते. तुम्ही डायरेक्टली इथून पण सहजपणे ऑब्झर्व करून काढू शकता, कारण अल्फाचीच पॉवर आहे. म्हणजे आपण प्रॅक्टिस अशी केली पाहिजे की आपल्या आन्सरला फाइंड आउट करायला आपल्याला कमी वेळ लागेल. आता या ठिकाणी अल्फा अल्फा पुन्हा लिहिण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला इथल्या इथे पण इमेज बघता येईल बघा. 1 goes 3 म्हणजे हा अल्फा इंटू अल्फा राहिला असताना म्हणजे पुढचा पण अल्फाच, म्हणजे अल्फा स्क्वेअर कसा करेक्ट केला असता आपण, अल्फा इंटू अल्फा. म्हणून मी अल्फा आणि पुन्हा अल्फाच बघेल. मग 1 goes 3 आणि 1 goes 3 दुसऱ्या याच्यात पण, म्हणजे फायनली 1 goes 3, 2 goes 4 and 4 goes 1 goes 3 and 3 goes 6. Therefore 1 goes 6. 2 goes 4 and 4 goes 5. Therefore 2 goes 5. 3 goes 6. इथंच बघते मी, तीनाची इमेज 6 आणि 6ची इमेज 1 म्हणजे फायनली तीनाची इमेज 1. 4ची इमेज 5 आणि 5ची इमेज 2 म्हणून 4ची इमेज 2.
5ची इमेज 2 आणि 2ची इमेज 4, म्हणून फायनली 5ची इमेज 4. त्याच पद्धतीने राहिला पुढचा आता सिम्बॉल 6 गोज 1 आणि 1 गोज 3, म्हणून 6ची इमेज 3. 7ची इमेज 8 आणि 8ची इमेज 7, म्हणून 7ची इमेज 7. 8ची इमेज 7 आणि 7ची इमेज 8, म्हणजे फायनली 8 गोज 8. दिस इज युअर अल्फा स्क्वेअर. नाउ फाइंड आउट अल्फा क्यूब. 1 2 3 4 5 6 7 8. 1 गोज 6. आता अल्फा स्क्वेअर बघते आणि अल्फा, कारण अल्फा क्यूब कसा लिहिता येतो तुम्हाला, अल्फा स्क्वेअर इंटू अल्फा. म्हणून मी आता अल्फा स्क्वेअर आणि अल्फा अशा दोघांच्या इमेज बघते. 1 गोज 6, 6 गोज 1, म्हणून 1 गोज 1. 2 goes 5 and 5 goes 2. Therefore 2 goes 2. 3 goes 1 and 1 goes 3. 4 goes 2 and 2 goes 4. 5 goes 4 and 4 goes 5. 6 goes 3. 6 goes 3 and 3 goes 6. Therefore 6 goes 6. 7 goes 7. But 7 goes 8. Therefore finally 7 goes 8. 8 goes 8 and 8 goes 7. This is your alpha cube. It is not an identity. Therefore order of alpha is not 3. Again we find alpha raised to 4. Here you may find out alpha square into alpha square or अल्फा क्यूब इंटू अल्फा. जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. अल्फा स्क्वेअर गुणिले अल्फा स्क्वेअर करा किंवा अल्फा क्यूब इंटू अल्फा करा, तरी सुद्धा अल्फा रेस टू 4 येईल. आन्सर आपलं तेच येतं. बघा, 1 goes 1 and 1 goes 3. Therefore finally 1 goes 3. Again 2 goes 2 and 2 goes 4. Therefore finally 2 goes 4. 3 goes 3 and 3 goes 6. Therefore finally 3 goes 6. 4 goes 4 and 4 goes 5. Therefore finally 4 goes 5. 5 goes 5 and 5 goes 2. Therefore 5 goes 2 finally. Again 6 goes 6 and 6 goes 1. Therefore 6 goes 1. 7 goes 8 and 8 goes 7. Therefore it is 7. Again 8 goes 7 and 7 goes 8. This is not again a identity permutation. Next find alpha raised to 5. Again 1 2 3 4 5 6 7 8. एकाची इमेज 3, 3ची इमेज. आता अल्फा रेस टू 4 आणि अल्फा करू. 1 goes 3 and 3 goes 6. Therefore 1 goes 6. 2 goes 4 and 4 goes 5. Therefore 2 goes 5. 3 goes 6 and 6 goes 1. Therefore 3 goes 1. 4 goes 5 and 5 goes 2. Therefore 4 goes 2. 5 goes 2 and 2 goes 4. Therefore 5 goes 4. 6 goes 1 and 1 goes 3. Therefore 6 goes 3. 7 goes 7 and 7 goes 8. 8 goes 8 and 8 goes 7. This is not an identity permutation. Next alpha raised to 6. See, 1 goes 6 and 6 goes 1. Therefore 1 goes 1. 2 goes 5 and 5 goes 2. अल्फा रेस टू 5 इंटू अल्फा करते मी. दोनाची इमेज 5 अल्फा रेस टू 5 मध्ये. अल्फा रेस टू 6 कसा काढणार आपण? अल्फा रेस टू 5
इंटू अल्फा, म्हणून दोघांच्या इमेज बघते मी. अल्फा रेस टू 5 मध्ये दोनाची इमेज 5 आणि अल्फा मध्ये 5ची इमेज 2, म्हणजे दोनाची इमेज 2. नंतर 3ची इमेज 1 आणि एकाची इमेज 3, म्हणजे फायनली 3 goes 3. अगेन 4 goes 2 and 2 goes 4, म्हणजे याचा अर्थ 4 goes 4. 5 goes 4 and 4 goes 5, म्हणजे फायनली 5 goes 5. 6 goes 3 and 3 goes 6, म्हणजे याचा अर्थ 6 goes 6. 7 goes 8 and 8 goes 7, therefore 7 goes 7. 8 goes 7 and 7 goes 8, म्हणजे फायनली 8 goes 8. This is your identity permutation. Therefore, we get at the power of 6 is equal to identity. Therefore, order of alpha is equal to 6. आपल्याला 6व्या पॉवरला काय मिळालेलं आहे? आयडेंटिटी परम्युटेशन मिळालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ ऑर्डर ऑफ अल्फा काय आहे तर 6 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही या पद्धतीने समजा 6व्याला नाही मिळालं, परत 7वा, 8वा, 12वा, 15वा असं कुठपर्यंत करणार? म्हणून त्याच्यासाठी एक नोट तुम्हाला सांगते बघा. सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी सायकल फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करायची आपल्याला? सायकल. मग आता सायकल फाइंड आउट करू आपण अल्फाची. वन 3 goes 6, 6 goes 1, म्हणजे संपली. त्यानंतर दुसरी सायकल बघूया. 2 4 4 5 5 2 2 4 4 5 आणि 5 2. आता तिसरी सायकल 1 2 3 4 5 6 झाले आपले, 7 8. आता बघा प्रत्येक सायकलची लेंथ किती आहे? सायकलची लेंथ किती आहे? लेंथ ऑफ सायकल पहिल्या सायकलची 3, दुसऱ्याची 3 आणि तिसऱ्याची 2. तर 3 आणि 2 या नंबरचा एलसीएम ऑफ लेंथ ऑफ सायकल किती येतो 3 3 2. यांचा एलसीएम किती झाला तर 6. आणि म्हणून जो एलसीएम असेल ती असते ऑर्डर ऑफ परम्युटेशन. ही एक नोट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ही तर बेसिक डेफिनेशनने गेलो आपण. पण ज्यावेळेस बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात त्यावेळेस आपण एवढं करत बसायला आपल्याला पॉसिबल होत नाही किंवा चुकण्याच्या शक्यता जास्त असतात. म्हणून अशा वेळेस आपण ही जर ट्रिक लक्षात ठेवली की सायकल फाइंड आउट करा, त्याची लेंथ बघा आणि लेंथचा एलसीएम घ्या, ती असते त्याची ऑर्डर. आपण या पद्धतीने काढून बघितली आणि एलसीएम घेतले लेंथचा, तर आपण व्हेरीफाय केलं की आपली ऑर्डर काय आलेली आहे 6. हे बघा या पद्धतीने पण आणि एलसीएम घेऊन. आता नेक्स्ट अतिशय महत्वाचा थेरम आपण या चॅप्टरचा बघणार आहोत. लेट एसएन बी द सेट ऑफ परम्युटेशन विथ एम सिम्बॉल, देन ऑर्डर ऑफ एसएन इज इक्वल टू एन फॅक्टोरियल. म्हणजे तुम्ही जर बघितलं बघा, याच्यात सगळ्यात छोटं एक्झाम्पल तुम्हाला सांगते. S3 आता सगळ्यांसाठीचा पॉप्युलर ग्रुप झालेला आहे, सिमेट्रिक ग्रुप ऑन 3 सिम्बॉल. तुम्ही याच्यामध्ये किती एलिमेंट बघितले बरं? जर तुम्हाला आठवत असेल तर रो 0, रो 1, रो 2. पुन्हा एकदा रिवाइज करते बघा. याला आयडेंटिटी म्हणायचो, याला क्लॉकवाईज परम्युटेशन, हा अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर हा असायचा μ1 इज मिरर इमेज ऑफ 1, μ2 असायचा मिरर इमेज ऑफ 2 आणि μ3 असायचा मिरर इमेज ऑफ 3. याच्या व्यतिरिक्त आपण जास्तीचे परम्युटेशन तिथं फाइंड आउट करू शकलो नाही. म्हणजे असे 1 1 ऑन 2 फंक्शन किती आहे तर 6 मिळाले आपल्याला. किती? 1 2 3 4 5 6. तर इथं 3 आहे बघा. 3 फॅक्टोरियल किती होतं?
3 फॅक्टोरियल इज 6 आणि म्हणून आपला थेरम ऑलरेडी आपला व्हेरीफाय झालेला आहे. जर एसएन मध्ये जेवढे एलिमेंट असतील तर तेवढीच त्याची काय असते तर ऑर्डर. तर आपण याचं प्रूफ बघूया. लेट F belongs to Sn be any permutation obtained by the set of n element. Let F1 be the set of the permutation chosen from Sn in n ways. म्हणजे आपण एक नेक्स्ट परम्युटेशन त्याचं फाइंड आउट केलं, जसं इथं रो 0 केलं. एकदा आपण एक 1 1 ऑन 2 फंक्शन फाइंड आउट केलं, ते किती प्रकारे n वेळेस. मग आता जो झालेला आहे तो तीच पॉसिबिलिटी आपण सोडून देतो आणि नेक्स्ट आपण घेतो त्याला आपण F2 म्हणू. विथ द परम्युटेशन तो किती प्रकारे घेता येईल आपल्याला n-1. नेक्स्ट पुढचा असेल n-2 अँड सो ऑन कंटिन्यू इन दिस वे. And we know that the total number of permutation is product of all these permutation, that is n into n-1 into n-2 and so on. It is equal to n factorial. Therefore, order of Sn is equal to n factorial. Now, we have already seen this result using the example. Let us see. Product of two odd permutation is even. Sigma आणि टाऊ आपण घेतलेले होते आणि त्या ठिकाणी आपण दाखवलं होतं की दोन ऑड परम्युटेशनचं मल्टिप्लिकेशन हे ऑड आहे. लेट सिग्मा अँड टाऊ विथ द ऑड परम्युटेशन. देअरफॉर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑड परम्युटेशन? इफ द नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन इज ऑड देन इट इज ऑड. देअरफॉर सिग्मा कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रोडक्ट ऑफ यस मीन्स इट इज ऑड नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन. Similarly, tau is also odd permutation. Therefore, tau can be expressed as a product of tau t permutation. Means it is also odd number. Therefore, sigma into tau can be expressed as a s plus t number of transposition s चे आणि t चे. But s and t are odd permutation. आणि आपल्याला माहिती आहे की दोन ऑड नंबरची बेरीज कशी असते इव्हन. म्हणजेच s प्लस टी कसा असणार आहे इव्हन. आणि म्हणून टोटल नंबर ऑफ ट्रान्सपोजिशन किती झाले एस प्लस टी हा इव्हन नंबर झाला. म्हणून सिग्मा इंटू टाऊ इज द इव्हन परम्युटेशन. देअरफॉर वी कॅन कन्क्लूड हिअर द प्रोडक्ट ऑफ टू ऑड परम्युटेशन इज इव्हन. Thank you. We will see the next theorem in next lecture, that is product of two odd permutation. We have already seen the product of two odd permutation is even. We will learn product of even permutation is even, and we will also learn product of one odd and one even permutation is odd permutation. Thank you. Thanks for the watching. If you have any query regarding this video, you may contact me either on this email or this contact number.